हिला दे, हिला दे, हिला दे. तुझं नाव सांग. साई. साई. छान काढला. तुझं नाव तुझ्यासारखं आलंय का? अच्छा अच्छा. सेम सेम चेहरा आला. आमच्या स्टॉलचं नाव आहे चित्र विचित्र आहे. चित्र विचित्र. हा, कार्टून फेस करणार आहोत. नाही, चित्र विचित्र नको, सेम टू सेम पाहिजे आपल्याला. ते तर फनीत काढणार आहोत चित्र. ते छान काढले बघा. ते कोण काढलंय? मी काढले. ते काढले. ओके. हे तुझं नाव काय? अमृता. तिला दे, तिला दे. सर ये सही आया ना? ये सही आया. देख देख देख. सही आया. निकालो. बहुत ही अच्छा आया. आयडी सांगा सर, मी पण बघते लाईव्ह तुमचं. चालू आहे आता लाईव्ह झालंय. कशावरती लाईव्ह आहे? इंस्टा. SCM दुड्डे. ये बहुत ही अच्छा, बहुत अच्छा आया. हे बघा. ये भी बहुत अच्छा आया. हे बघा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. इथे सरांचं कसं काढा लागलेत? बहुत ही बढ़िया निकाल रहे हैं. हाँ, एकदम एकदम एकदम. तुम्ही काय रे, काढलं का नाही? इकडचे स्टॉल काय बंद झाले का? किती एका फोटोला किती आहे? 30 रुपये. 30 रुपये स्वस्त आहे की? ड्रॉइंग. अरे बाहेर 100 रुपये 500 रुपये घेतात. कॅम्पसमध्ये आहे म्हणून मी स्वस्त घेतो. बर बर. तर 200 घेतो. 200 रुपये. नाही चांगलं काढलं. सर आम्ही पण आहे. हो घे ना रे. इकडे बघा, इकडे बघा, सर्वजण बघा. सर्वजण येते त्याच्यामध्ये. हे जे कन्व्हेनर कोण आहेत? तुम्हीच आहे? सर अरे बापरे. सांगा याच्याविषयी माहिती सांगा. या प्रदर्शनाची माहिती सांगा. संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागातर्फे कला उत्सव हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. त्याचा उद्देश काय? कला शाखेतील विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, खाद्य संस्कृती कळावा आणि भारतीय वेशभूषा, त्यांची पारंपरिक वेशभूषा कळावा आणि आपले पाश्चात्याच्या आपल्याकडे अनुकरण करू नये आणि भारतीय वेशभूषा ही जगातील एक महान संस्कृती म्हणून ओळखली जातो. त्याच्या उद्देशाने आज आपण कला शाखेतर्फे हा फनफेअर, रांगोळी प्रदर्शन आणि पारंपरिक वेशभूषा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. किती स्पर्धक याच्यामध्ये भाग घेतले? साधारणतः 25 स्टॉल आता या फनफेअरमध्ये आणि रांगोळीमध्ये साधारण 30 विद्यार्थी रांगोळी प्रदर्शनामध्ये सहभाग घेतले. वा वा. प्रतिसाद चांगला मिळाला? चांगला मिळाला सर. त्याला का फी वगैरे ठेवली का काय? नाही, रांगोळी प्रदर्शनासाठी फक्त एंट्री फी 20 रुपये ठेवलेली आहे आणि फनफेअरसाठी कुठलाही फी निःशुल्क. अच्छा, निःशुल्क ठेवलेलं. वा वा वा. फार फार शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि फार चांगली स्पर्धा घेतल्याबद्दल विद्यार्थ्यांकडून आणि सर्व पालकांच्या वतीने मी आभार मानतो. धन्यवाद सर. ओके, थँक्यू.